या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स. सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक. प्रोप्रायटर राहुल भावसार. मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सिन्नर नगरपालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून शहरातील विविध भागात औषध फवारणी केली असून जनतेने देखील घ्यावयाच्या जबाबदारीबाबत नगराध्यक्ष किरण डगळे व मुख्याधिकारी यांनी समस्त सिन्नरकरांना आवाहन केले आहे. SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड. मागील 3 महिन्यापासून संपूर्ण जगावर कोरोनाचं एक सावट तयार झालं. त्यामुळे जगातील 140 देशांवर याचा प्रभाव आज तयार झाला. त्यामध्ये आपल्या देशातही याचा प्रभाव झाला. त्या अनुषंगाने शासनाने कठोर असे निर्णय घेतले. त्या अनुषंगाने आज माजी आमदार राजाभाऊ वाजे हे सोबत असताना आमचे गटनेते हेमंत नाना वाजे, मुख्याधिकारी केदार साहेब, शैलेश नाईक, सोमनाथ पावशे, पंकज मोरे हे सर्व उपस्थित होते. त्या अनुषंगाने कोरोनाचा जो वाढता प्रभाव आहे त्या अनुषंगाने सिन्नर शहरासाठी आपल्या माध्यमातून कुठल्या प्रकारचं चांगलं काम करता येईल याचं नियोजन करण्यात आलं. त्या अनुषंगाने सरस्वती नदीचा परिसर साफ करण्याचा आम्ही सुरुवात केली सकाळी. त्यानंतर सिन्नर शहरातील प्रत्येक गल्ली ही पावडर आपण मारून त्या ठिकाणी वातावरण साफ करायचा प्रयत्न केला. त्यानंतर फवारणीची गाडी 2 होत्या, आपण 3 केल्या. त्यानंतर आज संध्याकाळपासून सिन्नर शहरात उपनगरात सर्व फॉगिंगची आपण तयारी केली. हे करत असताना जनजागृती म्हणून सिन्नर शहरामध्ये सर्वीकडे बॅनर्स लावले गेले. त्या अनुषंगाने सर्व शाळांमध्ये सर्वांना व्हिजिट करून आलो. त्या अनुषंगाने व्यापारी वर्गाला सांगण्यात आलं आहे की आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच आपण काम करावं, तेवढंच आपण धंदे करावं. कारण की परिस्थिती बघितली असेल तर याच्यामध्ये काळजी करण्यासारखं काही नाही, परंतु काळजी घ्यायला पाहिजे हा सर्व महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी प्रस्तावित केला होता. त्या अनुषंगाने आम्ही सर्वांशी चर्चा करतो. सर्वांची साफसफाई करणं असेल, सर्वांना गाईडलाईन दिल्या जातो. त्या अनुषंगाने जर कोणाला असं काही वाटलं चुकीची काही पद्धत असेल त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. त्याच्यानंतर ते मार्गदर्शन करावं. त्या अनुषंगाने आम्ही पुढचं पाऊल उचलू शकतो. त्या अनुषंगाने आरोग्य अधिकाऱ्यांची यांच्याशी चर्चा झाली. त्या अनुषंगाने काही असेल, काही कुठल्या गोष्टीची तरतूद करायची असेल, कुठल्या गोष्टीची मागणी असेल, कुठली अडचण असेल तर आमच्यासारख्या प्रतिनिधींनी नक्की सांगावं. आम्ही 24 तास या ठिकाणी उपलब्ध आहोत. फक्त कुठल्या कार्यक्रमाला आम्ही जात नाही आहे, मीटिंगला टाळतो आहे, परंतु कामासाठी आम्ही 24 तास उपलब्ध असं आम्ही या निमित्ताने सांगतो. आणि सिन्नरकरांनो, सिन्नर शहर आपलं आहे, हा देश आपला आहे. या अनुषंगाने या कोरोनाशी आपण नक्कीच त्याला विरोध करू आणि या विपरीत परिणामापासून सुटका करू असं मी जाहीरपणे सांगतो. सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही या सर्व गोष्टींचं पालन करावं आणि आपल्या गावाला, आपल्या देशाला असं सपोर्ट करावं असं मी त्याला सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व सिन्नरवासियांना माझा नमस्कार. आज आपण अतिशय महत्त्वाच्या फेजमधनं जात आहोत. सध्या देशभर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी आदेश दिलेले आहेत की गर्दीच्या ठिकाणी कुणी जाऊ नये आणि जे मॉल्स असतील, दुकानं असतील अशा ठिकाणी कुणी फार गरजेचं असल्याशिवाय जाऊ नये. सध्या तरी सिन्नरमध्ये आम्ही सर्व शाळा, जलतरण तलाव, व्यायामशाळा, वाचनालय आणि मॉल्स बंद केलेले आहेत. फक्त अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या चालू आहेत आणि फार गरजेचं असल्याशिवाय कुणी नागरिकांनी बाहेर पडू नये. कारण काळजी घेणं हाच सगळ्यात चांगला उपाय त्याच्यावर आहे. कुणी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, मात्र स्वतःची काळजी घ्यावी. मास्क वापरावा, पुन्हा हात सॅनिटायझरनं किंवा स्वच्छ पाण्यानं धुवावेत आणि लहान मुलांना शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ देऊ नये. स्वतःही म्हणजे मोठ्या व्यक्तीनं सुद्धा जाऊ नये एवढी नगरपालिकेच्या वतीनं आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करण्यात येते. तसेच
जर आपल्या शहरात किंवा कोणाच्या कुटुंबात परदेशामधून कुणी व्यक्ती आला असेल तर त्याची माहिती नगरपालिकेला किंवा आरोग्य अधिकारी आहेत किंवा नगरपालिकेच्या दवाखान्याचे डॉक्टर आहेत त्यांना कळवावी. कुणाला सर्दी खोकला ताप 1-2 दिवसाच्या वर जर कंटिन्यू असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अंगावर दुखणं काढू नये. एवढी काळजी घेणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे काळजी घ्यावी ही विनंती.